रंजिता आणि शिवा 10वी पर्यंत एकाच वर्गात शिकत होते आणि तेव्हाच त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री होऊन प्रेम वाढले. 10वीची परीक्षा झाल्यानंतर रंजिताच्या घरच्यांनी 2013मध्ये तिचे लग्न चिनू नावाच्या मुलासोबत लावून दिले. मात्र ती या लग्नामुळे खुश नव्हती. परंतु घरच्यासाठी तिने प्रियकराला विसरून नवऱ्यासोबत सुखी संसार करायचं ठरवलं. परंतु या नवरा बायकोचं कधीच जमलं नाही. दोघांमध्ये नेहमी छोट्या छोट्या कारणावरून भांडणे व्हायची, पण नवरा नेहमी तिला समजून घ्यायचा. तेव्हाच रंजिताला दिवस गेले आणि तिने एका मुलाला जन्म दिला. बाळ आयुष्यात आल्यानंतर दोघेही नवरा बायकोने सुखात आनंदी संसार करण्याचा प्रयत्न केला. 2च वर्षात बायकोला परत दिवस गेले. तिने एका मुलीला जन्म दिला आणि परत 2 वर्षानंतर तिने अजून एका मुलाला जन्म दिला. आता रंजिता आणि चिनू 3 मुलांचे आई वडील बनले होते. असेच बरोबर वर्ष निघून जात होते. नवऱ्याच्या तसेच मुलांच्या व्यापात रंजिता राहू लागली होती. रोज त्याच गोष्टीला ती कंटाळी होती. तेव्हाच अचानक एक दिवस तिला फोन आला. आपले 10वीचे वर्ग मित्रमैत्रिणी गेट टुगेदर करत आहेत. आपल्याला सगळ्यांना एकदा भेटायचं आहे. रंजिता ही घरी राहून खूप कंटाळी होती, म्हणून नवऱ्याला विचारून ती माहेरी आपल्या शाळेत गेट टुगेदर करण्यासाठी गेली. गेट टुगेदर दरम्यान रंजिताची तिच्या शाळेतील मित्रासोबत म्हणजे शिवासोबत पुन्हा भेट झाली. विसरलेलं प्रेम पुन्हा समोर आलं होतं. त्यांच्या या भेटीनंतर या दोघांचं प्रेम प्रकरण नव्यानं सुरू झालं होतं. रंजिता आता विसरली होती की तिचं लग्न झालं आहे आणि तिला 3 मुलं आहेत. आपल्या वैवाहिक जीवनाला ती खूप कंटाळी होती, म्हणून प्रियकरासोबत जुने दिवस ती जगू लागली. त्याचेही तिला वारंवार फोन यायला लागले. प्रेमाच्या गप्पा गोष्टी ते करू लागले. आता रंजिता त्या भेटीनंतर नेहमीच आपल्या प्रियकराला भेटायला जाऊ लागली. तर कधी शिवा देखील रंजिताला गुपचूप भेटायला येऊ लागला. त्यांचं प्रेम इतकं वाढलं की रंजिताला आता आपल्या नव्या प्रियकरासोबतच आयुष्य जगावंसं वाटू लागलं. या गेट टुगेदरनं मात्र रंजिताचं आयुष्य पूर्णपणे विचलित झालं होतं. ती आता 40 वर्षाची होती. तिचा नवरा नोकरी करत असल्यानं नेहमीच कामामध्ये व्यस्त असायचा, म्हणून त्यानं कधीही बायकोवर संशय घेतला नाही. तिच्या घरात आता तिचा 12 वर्षाचा मोठा मुलगा साई, 10 वर्षाची मुलगी मधुप्रिया आणि 8 वर्षाचा मुलगा गौतम असे राहत होते. सुखी आणि छोटं कुटुंब होतं, त्यांचं हसून खेळून राहणारं. परंतु जेव्हापासून बायको पहिल्या प्रियकराला भेटून आली तेव्हापासून या बायकोला तिचा नवरा आणि तिचे हे 3 मुले डोळ्यात खटकत होते. आपल्याला नेहमीच यांच्याच पुढे पुढे करत राहावं लागेल. नवरा मात्र कामाला बाहेर निघून जातो. मला नेहमीच हाऊसवाईफ म्हणून राहावं लागेल. माझ्या भावना, माझं प्रेम सगळं काही विसरून मी लग्न केलं होतं. परंतु आता जर माझा प्रियकर मला असंही स्वीकारायला तयार असेल तर मी स्वतःचा विचार का करू नये. रंजिता आणि शिवा दोघेही आता लग्न करून एकत्र राहण्याचा विचार करत होते. परंतु शिवाला रंजिताचे मुले नको होते. त्यांचं नातं खूप पुढं गेलं होतं. दोघेही बाहेर भेटून एकमेकांची सुख अनुभवत होते. परंतु असे चोरून लपून किती दिवस भेटायचं. आता आपण लग्न करू, एकत्र संसार थाटू. तू तुझ्या नवऱ्याला व तुझ्या मुलांना सोडून कायमचं माझ्याकडे ये, असे शिवा आपली प्रियसी रंजिताला म्हणू लागला. तिलाही आता शिवाच हवा होता. तिलाही तिचा नवरा आणि तिचा संसार, तिची मुले नको होते. परंतु असे पळून प्रियकराकडे कसे जाणार. आई वडिलांना समजलं तर आपलं नाव खराब होणार, म्हणून नाव खराब न करता या सगळ्यांचा काटा काढायचा, त्यांना मार्गातून बाजूला करायचं असा निर्णय रंजिताने घेतला. तिने आपल्या निष्पाप 3 मुलांना व नवऱ्याला मारून टाकण्याचा निर्णय घेतला. 27 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता रंजिताने प्रियकर शिवाला तिच्या या निर्णयाची माहिती देखील दिली. कायम सोबत राहण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल, तो देखील तिला म्हणाला आणि शिवाने देखील रंजिताच्या कटात तिला साथ दिली. त्या दिवशी तिचा नवरा चिनू, रंजिता व त्यांची 3ही मुले जेवण करायला बसली. कदाचित त्यांना माहीत नव्हतं की आज त्यांच्या आईने त्यांच्यासाठी जेवणात अमृत नाही तर विष मिळवलं होतं. बायकोने जेवणाचं ताट तयार केलं. आज तिने स्वादिष्ट जेवण बनवलं होतं
आणि जेवणातच दह्यामध्ये विष मिसळून ठेवलं होतं. तिने मुलांनी थोडं जेवण करून ते दही खाऊन घेतलं, परंतु नवऱ्याने जेवण केल्यानंतर दही खाणार तोच त्याला ऑफिसमधून फोन आला आणि दही न खाताच तो घाईघाईने ऑफिसच्या कामासाठी निघून गेला. पण त्याच्या तीनही मुलांनी ते विषारी दही खाल्लं होतं, म्हणून त्यांच्या मुलांची तब्येत बिघडू लागली. मुलांची आई मात्र टेन्शनमध्ये गेली, कारण नवरा तर तसाच ऑफिसला निघून गेला होता. आता जर मुलांना काही झालं तर आरोप सगळा आपल्यावरच येणार असा विचार करत तिने देखील पोटदुखीचं नाटक करायला सुरुवात केली. नवरा जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तीनही मुले त्यांची बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर खाली पडली होती आणि बायको रंजिता देखील आपलं पोट खूप दुखत आहे अशी तक्रार नवऱ्याकडे करत होती. मुलांना असे बघून नवरा खूप घाबरला. त्याने घाईघाईत आपल्या मुलांना व आपल्या बायकोला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांच्या तीनही मुलांना मृत घोषित केले आणि डॉक्टरांनी लगेचच पोलिसांना ही बातमी दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. कौटुंबिक वादामधून नवऱ्यानेच आपल्या मुलांना व आपल्या बायकोला विष खायला दिले असावे असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जाऊ लागला. नवरा बायकोचे भांडण होत होते, त्यांचे पटत नव्हते, म्हणूनच असे कृत्य केले असावे असे सगळीकडे चर्चा सुरू झाली. रंजिता सुद्धा नवऱ्यावर आरोप करू लागली, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रंजिताचे सगळे दावे खोटे असल्याचे पोलिसांनी सगळ्यांना सांगितले. विष दिल्यानंतर मुले जगू नये म्हणून त्यांचा गळा दाबून मृत्यू करण्यात आला आहे असे पोलिसांनी रिपोर्ट वाचून सांगितले. जेवणातून त्यांना विष देण्यात आलं होतं. नवऱ्याने मात्र दही खाल्लं नव्हतं म्हणून तो वाचला. कसून चौकशी केल्यानंतर बायकोने तिचा गुन्हा कबूल केला. पोलिसांना रंजिताची वेदना आणि घृणास्पद कृत्यामागील तिचा हेतू समजला. तिचा पूर्ण प्लॅन ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हैदराबाद येथील अमीनपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी 3 मुलांच्या हत्या प्रकरणी त्यांच्या आईला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिने पोटच्या 3 मुलांची निर्गुणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मुलांच्या हत्येच्या प्रकरणात दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मित्रांनो, आपण नेहमीच ऐकतो की एक आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, त्यांची काळजी घेते, त्यांच्यासाठी जीव द्यायलाही ती तयार असते. पण तेलंगणामधील या आईने जे केलं त्याने सगळेच हादरले आहेत. या आईने आपल्या प्रियकरासाठी आपल्या पोटच्या रक्ताच्या 3 मुलांना विष देऊन संपवलं आहे. फक्त आणि फक्त शारीरिक गरजांसाठी हसता खेळता संसार तिने उद्ध्वस्त केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.